गोंदिया जिल्ह्यात मागील 3-4 दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून गोंदिया जिल्ह्याचा पारा तब्बल 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे। एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं असून कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत। गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे। याचा फटका आता पाळीव प्राण्यांना पडत आल्यानं गोंदिया येथील गोशाळा या ठिकाणी हजाराच्या वर असलेल्या गाय पाळीव प्राण्यांसाठी या गोशाळाद्वारे येथील प्राण्यांसाठी उष्णतेचा कहर पासून वाचण्यासाठी हिरव्या मेट व पंखे सुद्धा लावण्यात आलेत। तर दिवसातून 2 वेळा जनावरांना आंघोळ घातली जाते। देखभालीसाठी डॉक्टरही ठेवण्यात आलेत। योजना काय केलेली आहे? जसं लोकांना त्रास होत आहे मानवी लोकांना तसंच जनावरांनाही न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। त्रास आहे आणि त्यासाठी आमच्या श्रीकृष्ण गौरक्षण सभेनं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। आम्ही दिवसातून 4-5 वेळेस प्रत्येक जनावरांना पाणी स्वच्छ आणि ताजं पाणी पाजतो आणि दिवसातून 2 वेळेस त्यांची आंघोळ करतो आणि चारा पाण्याची चांगली व्यवस्था आहे आमच्याकडे। आम्ही सतत त्यांच्यावर निगा ठेवून आहोत। जरी त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे म्हणून आपण ते उष्णतेचा काही परिणाम वाईट परिणाम नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आणि दिवसभर आमचं रात्री 8-9 वाजेपर्यंत आम्ही त्यांना आपल्या निगराणीत ठेवतो सर्व गोवंशांना। क्या उपाय योजना की? वंदे गौ मातरम। मैं आप सभी को बताना चाहूँगा कि यह श्री कृष्ण गौरक्षण सभा महाराष्ट्र राज्य की प्रमुख 5 गौशालाओं में से एक। यहाँ वर्तमान में 1006 गौवंश विराजित है। मैं यहाँ पे जिस प्रकार से 44 डिग्री का टेम्परेचर बहुत गोंदिया में हो गया है, उसके लिए हम लोग ने भरपूर व्यवस्था की है कि गौ माता को किसी भी प्रकार की कोई तकलीफ ना हो। जैसा कि आप देख पा रहे हैं, पूरे गौशाला परिसर को हरी नेट से कवर कर दिया गया है, जिससे कि गर्मी में काफ़ी बचाव हो रहा है। पूरी गौ माताओं को दिन में 2 बार पानी से नहलाया जाता है, जिससे उनके शरीर का तापमान गिरा रहे। 4 बार पानी पिलाने की व्यवस्था की गई है। दोनों टाइम दाने चारे की भरपूर व्यवस्था की। पंखे आप देख रहे हैं, पंखे पूरी व्यवस्था की गई है। आपको बताना चाहूँगा, जिस प्रकार से एयरपोर्ट पे इंडस्ट्रियल फ़ैन रहते हैं, उसी प्रकार से पंजाब से हम उन्होंने इंडस्ट्रियल डेयरी फ़ैन बुलाए हैं, जो कि यहाँ पे अभी लगा दिए जाएंगे। सभी शेड में फॉगर लगे हुए हैं, फॉगर की व्यवस्था की गई है। तो जितना हमसे संभव हो पा रहा है, ज़रूर हम लोग सभी गौ माताओं की ध्यान रख रहे हैं कि यहाँ 4 डॉक्टर फुल टाइम नियुक्त किए गए हैं, जो गौ माता का पूरा ध्यान रखते हैं और उनका शरीर का तापमान यदि किसी भी प्रकार से किसी गौ माता को तकलीफ रहती है, तो दवाई पानी की भरपूर व्यवस्था यहाँ पे की गई है। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।